नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगालचे जे माजी मुख्य सचिव होते ते म्हणजेच अल्लापन बंडोपाध्याय यांची रिसेंटलीच रिटायरमेंट झालेली आहे। पण रिटायरमेंट खूप अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये त्यांची रिटायरमेंट त्यांनी घेतलेली आहे आणि आता रिटायर झाल्यानंतर केंद्र सरकार असं म्हणतंय की केंद्र सरकारचे आदेश न मानल्यामुळे त्यांना शिक्षा सुद्धा होऊ शकते। आता शिक्षेपर्यंत कसं काय हे गेलेले, त्यांची रिटायरमेंट कशी झालेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। आणि बघा, या घटनेचे ना बरेचसे असे टप्पे, 4-5 टप्पे, आणि त्या 4-5 टप्प्यांवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून मुख्य सचिवांच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। मग ते निर्णय घेण्यामागे कोणते कायदे आहेत का, किंवा ते कोणते रूल्स फॉलो करून ते निर्णय घेण्यात आलेले आहेत का, ते आपण बेसिकली नीट समजून घेणार आहोत। ठीक आहे, घटना तर इम्पॉर्टंट आहेच, कॉन्ट्रोवर्सी तर आहेच, पण महत्वाचं म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने किंवा ही जी सगळी काही प्रोसिजर होते, जे काही निर्णय घेतले जात आहेत ते रूल्स नुसार होत आहेत का, ते आपण या लेक्चरमध्ये नीट समजून घेणार आहोत। ठीक आहे, सो बघा, इथेच थोडंसं केंद्र विरुद्ध राज्य निर्माण झालेले। जर आपण इथे बघायला गेलो तर नरेंद्र मोदी म्हणजेच काय झाले, तर इथे केंद्र आहे, ममता बॅनर्जी आहेत, याचा अर्थ पश्चिम बंगालचं हे राज्य सरकार आहे। आणि इथे आपल्याला जो फोटो दिसतोय ते आहे मुख्य सचिव अल्लापन बंडोपाध्याय यांचं। ठीक आहे, आता हे नाहीयेत मुख्य सचिव, आता हे रिटायर झालेले आहेत। पण एवढं लक्षात ठेवा की आधीचे जे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव होते ते हे होते अल्लापन बंडोपाध्याय। सुरुवातीपासून आपण बघूया की मे महिन्यामध्ये काय काय निर्णय आलेले यांच्या बाबतचे। तर सर्वात आधी बघा, एक महत्वाची न्यूज आलेली 24 मे 25 मेच्या आसपास त्यांच्यासाठी, ते म्हणजे अल्लापन बंडोपाध्याय गेट्स एक्सटेन्शन ऑन वेस्ट बेंगॉल चीफ सेक्रेटरी। चीफ सेक्रेटरी म्हणजेच काय तर मुख्य सचिव। ठीक आहे, सो आता त्यांना हे एक्सटेन्शन अशा प्रकारे मिळू शकतं का, म्हणजे समजा कोणीही ऑल इंडिया सर्व्हिसेस मधले जे अधिकारी आहेत त्यांचा अशा प्रकारे जो पदाचा कालावधी आहे तो वाढवला जाऊ शकतो का, ते आधी डिस्कस करणार आहोत। पण आता एकीकडे इथे पदाचा जो कालावधी आहे तो वाढवला, त्यांच्या कामासाठी एक एक्सटेन्शन तर मिळालं, 3 महिन्यांचं एक्सटेन्शन मिळालेलं, पण लगेचच आपल्याला 3-4 दिवसांमध्ये असं आढळून आलं, आय थिंक 28 मेला, बघा ही न्यूज 28 मेची आहे। त्यात काय म्हणाले की सेंटर रिकॉल्स बेंगॉल चीफ सेक्रेटरी आस्क हिम टू रिपोर्ट इन न्यू दिल्ली ऑन मंडे। इथे काय म्हणालेलं आहे की सेंटरने जे अल्लापन बंडोपाध्याय आहेत म्हणजेच पश्चिम बंगालचे जे मुख्य सचिव आहेत त्यांना परत बोलवलेले केंद्रामध्ये। आता हे मुख्य सचिव आहेत राज्याचे, याचा अर्थ ते कुठे कामाला आहेत, राज्य सरकारच्या अंडर कामाला आहेत। ठीक आहे, पण तिथेच केंद्र सरकारने लगेचच बोलवलेलं आहे। बघा कसं झालेलं, सॅटर्डेला त्यांना हे लेटर पाठवण्यात आलं की लगेच तुम्ही केंद्रात यावं, आणि ते सुद्धा मंडेला सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग असलं पाहिजे। जनरली कोणत्याही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये IAS IPS यांना ज्या वेळेला असं केंद्रामध्ये वगैरे बोलवलं जातं ना, तर कमीत कमी 6 दिवसांची तरी आधी नोटीस दिली जाते। ठीक आहे, पण हे लगेचच इमिजिएट बेसिसवर बोलवलेलं, कारण की यामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी असतात, ट्रॅव्हलिंग वगैरे, हँडओव्हर ज्या कामाचं असतं, भरपूर गोष्टी येतात। ठीक आहे, थर्ड आपण बघूया की काय न्यूज आलेली की बेंगॉल चीफ सेक्रेटरी इग्नोर्स सेंटर्स इज अपॉइंटेड ऍडवायझर टू CM आफ्टर ही रिटायर्स। ठीक आहे, आता इथे जे अल्लापन बंडोपाध्याय त्यांना सेंटरने बोलवलं तर खरं, पण तिथे बघा त्याच्यानंतर ममता बॅनर्जी यांचे सुद्धा काही असे ओपन लेटर वगैरे आलेलं की त्यांनी प्राईम मिनिस्टरला ओपन लेटर लिहिलंय की बंडोपाध्याय यांना वेस्ट बेंगॉलमध्ये राहूच द्या, कारण की कोरोना त्यानंतर यास वादळाचं जे काही नुकसान पश्चिम बंगालला बघावं लागलेलं आहे, तर त्यासाठी बंडोपाध्याय खूप चांगलं काम करतायत। ठीक आहे, पण त्यानंतर असं एक अपेक्षित होतं की बंडोपाध्याय हे काम सोडून नक्कीच सेंटरचा आदेश आहे तर लगेच सेंटरमध्ये म्हणजेच दिल्लीमध्ये काम करायला जातील। ठीक आहे, ज्या रिझनसाठी त्यांना बोलवलेलं आहे ते काम करायला जातील, पण तसं झालं नाही। त्यांनी काय केलं, त्यांची रिटायरमेंट घेतली। तसंही ते 31 तारखेला रिटायर होणार होते, त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण होणार होती आणि ते रिटायर होणार होते, तर त्यांनी त्यांच्या डेटला रिटायरमेंट घेतली आणि मग ऍडवायझर झाले CMचे, म्हणजेच कोणाचे, ममता बॅनर्जी यांचे। आता ऍडवायझर झाले याचा अर्थ ते राज्य किंवा केंद्र सरकारमधलं पद आहे का, नाही, राज्य किंवा केंद्र सरकारमधलं पद नाहीये, ते फक्त ऍडवायझर आहेत ममता बॅनर्जी यांचे। त्यानंतर लगेचच 2 दिवसांनी अशी न्यूज आली की सेंटर इश्यूज नोटीस टू रिटायर्ड वेस्ट बेंगॉल चीफ सेक्रेटरी
अल्लापन बंडोपाध्याय अंडर डीएम ऍक्ट. डीएम ऍक्ट म्हणजेच कोणता ऍक्ट? डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट कन्सिडरिंग क्रिमिनल ऍक्शन नेक्स्ट. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण पटकन समजून घेऊया, नीट चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. सो बघा, तुम्हाला ना हा फोटो इथे दिसत असेल तर जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ते पश्चिम बंगालमध्ये गेलेले. याच चक्रीवादळ जे आलेलं पश्चिम बंगालमध्ये, तर त्याच्याशीच रिलेटेड ही मीटिंग होती. आणि असं अपेक्षित होतं की ममता बॅनर्जी आणि त्याचबरोबर तिकडचे होम सेक्रेटरी आणि त्याचबरोबर हे जे मुख्य सचिव होते अल्लापन बंडोपाध्याय यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. पण ते उपस्थित राहिले नव्हते, काहीतरी फक्त शेवटचे 15 मिनिट आले, जे काही रिपोर्ट्स आहेत वादळाचे वगैरे बंगालचे ते दिले आणि निघून गेले. ओके, म्हणजे ते उपस्थितच राहिले नाही या मीटिंगला. आणि या मीटिंग नंतर लगेचच केंद्र सरकारने अशी नोटीस काढलेली की त्यांनी लगेचच सेंटरमध्ये यावं. ठीक आहे, सो मग सर्वात आधी आपण काय बघितलं की त्यांचं सर्वात पहिल्यांदा जो पिरियड आहे कामाचा तो वाढवण्यात आलेला 3 महिन्यांनी. आता इथे मेन्शन करण्यात आलेलं नाहीये, पण हा बघा इथे दिलेलं आहे की 3 महिन्यांनी एक्सटेंड करण्यात आलेला आहे. मग अशा प्रकारे कोणाचाही कालावधी कामाचा एक्सटेंड करता येऊ शकतो का ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये? तर हो, त्याच्यासाठी एक महत्वाचा ऍक्ट आहे किंवा नियम आहे आपण म्हणू शकतो. त्या नियमांमधले काही नॉर्म्स आहेत, तर ते म्हणजे डीओपीटी नियम. डीओपीटी नियम म्हणजेच काय? तर डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगचे नियम. तर यामध्ये जर समजा राज्य सरकारने निवेदन केलं, ठीक आहे, राज्य सरकारने निवेदन केलं किंवा केंद्रामध्ये सुद्धा एखाद्या IAS, IPS किंवा IFS असेल. अच्छा, इथे ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच काय? तर IAS, IPS आणि त्याचबरोबर IFS. ठीक आहे, सो हे केंद्रामध्ये असो की राज्यामध्ये असो, राज्यामध्ये असले तर राज्य सरकार तसं निवेदन करू शकतं की काही कामं अशी चालू आहेत जी कंटिन्यू आहेत आणि ते ऑफिसर त्या कामांवर काम करतात, त्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. ठीक आहे, आणि ते संपायला आलेलं आहे काही काळानंतर, 3-1 महिन्यांच्या कालावधीनंतर ते काम संपेल. ठीक आहे, आणि त्या कामासाठी जर राज्य सरकारने निवेदन केलं तर IAS अधिकाऱ्याची जी सेवा आहे ती 3 ते 6 महिन्यांपर्यंत वाढवू शकतात. इथे ना ममता बॅनर्जी यांनी 10 मेलाच केंद्र सरकारला असं निवेदन केलं होतं यांचा जो कालावधी आहे तो 6 महिन्यांपर्यंत वाढावा. एक म्हणजे याच चक्रीवादळामुळे जे काही नुकसान सहन करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यासाठी. ठीक आहे, आणि लगेचच 24 तारखेलाच याची नोटीस आलेली की त्यांचा अशा प्रकारे हा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत हा कालावधी वाढवता येऊ शकतो. आणि त्यांचं 31 तारखेला रिटायरमेंट होणार होतं, त्यामुळे समजा तुम्ही 15-20 दिवस आधी त्यांनी हे निवेदन केलेलं आणि केंद्र सरकारकडून ते एक्सेप्ट सुद्धा करण्यात आलेलं. मग पुढे काय झालं? जसं मी तुम्हाला सांगितली, ही एक मीटिंग झाली, मीटिंगमध्ये ते उपस्थित नाही झाले, पण ठीक आहे, तो आपण एक राजकीय भाग समजूया. पण तिथेच सेंटरने काय केलं की लगेचच एकदम अर्जंटली त्यांना केंद्रामध्ये उपस्थित राहायला सांगितलं. ठीक आहे, म्हणजेच त्यांच्या रिटायरमेंटच्या 1-2 दिवस आधी त्यांना सांगितलं की तुम्ही केंद्र सरकारला रिपोर्ट करा, म्हणजेच राज्य सरकारचं काम सोडून तुम्ही केंद्र सरकारला रिपोर्ट करा. तर बघा इथे ना, आता जरी काही कायद्याने, काही नियमांनी केंद्राला हे अधिकार दिलेले असले ना, तरी सुद्धा हे थोडंसं आपल्याला अनएथिकल वाटू शकतं, कारण की अशा प्रकारे एक IAS असणं किंवा त्या पदावर असणं नक्कीच एक मोठी गोष्ट असते. तर तिथे त्याच्या रेप्युटेशनला एक धोका निर्माण होतो किंवा जे आता नवीन लोक काम करणारे असतात किंवा IAS बनणारे असतात तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती निर्माण होऊ शकते का? तर या सगळ्या गोष्टी येतात. पण जर समजा केंद्रामध्ये एखाद्याला परत बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी काय रूल्स आहेत? तर याच नियमानुसार, आता आपण जे बघितलं डीओपीटीचे नियम, त्याच नियमानुसार सरकार काय करतं, केंद्र सरकार दरवर्षी केंद्रामध्ये कोण काम करायला इच्छित आहे, जे ऑल इंडिया सर्व्हिसेस मधले ऑफिसर्स आहेत, IAS, IPS आणि IFS, त्यांना विचारलं जातं जे राज्य सरकारमध्ये वगैरे कामाला आहेत की तुम्हाला केंद्रामध्ये रिटर्न यायचंय का? मग जे कोणी त्यांची इच्छा व्यक्त करतील की आम्हाला केंद्रामध्ये काम करायचंय तर त्यांची एक लिस्ट तयार केली जाते. पण त्या लिस्टमध्ये ऑब्व्हियसली सगळ्यांना केंद्रात काम करायला घेतलं जात नाही किंवा केंद्रामध्ये त्यांची ट्रान्सफर होत नाही. त्या लिस्टमधून काही असे निवडले जातात आणि केंद्रामध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. ठीक आहे, म्हणजेच त्यांना रिकॉल केलं जाऊ शकतं. तर ही ना एक प्रॉपर प्रोसिजर आहे. ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रोसिजर आहेत की केंद्र त्यांना अशा प्रकारे प्रतिनियुक्त करू शकतं केंद्रामध्ये, म्हणजे राज्यामधून
परत केंद्रामध्ये त्यांना न विचारता कधी प्रतिनियुक्त करू शकतं, तर त्याच्यासाठी 6(1) हा नियम आहे द इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस कॅडर रूल 1954 चा. तर यानुसार केंद्र सरकार एखाद्या कॅडरची म्हणजेच अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करू शकते जर समजा नियमानुसार मतभेद झाले. ओके, काहीही मतभेद झाले तर राज्य आणि केंद्र दोन्ही मिळून त्याच्यावर निर्णय घेतील. बघा, समजा त्या व्यक्तीवरून किंवा त्या अधिकाऱ्यांवरून काही मतभेद निर्माण झाले किंवा समजा त्याच्या वागणुकीमध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या, तर त्याच्यावर जो काही निर्णय घेण्यात येतो ना, तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून मिळून घेतला जातो. पण तिथे अगेन केंद्राला परत इथे मोठा अधिकार मिळतो. केंद्र जो काही निर्णय घेईल, समजा राज्य सरकार त्या निर्णयामध्ये नसेल, तर केंद्र जे काही निर्णय घेईल तो राज्य सरकारला मान्य करावाच लागतो. आता इथे पश्चिम बंगालच्या बाबतीत काय झालं, ऑब्व्हियसली पश्चिम बंगालला ते पाहिजे होते. ओके, मग केंद्र सरकारला त्यांनी सपोर्ट केला नाही, पण केंद्र सरकारने जे काही सांगितलं ते पश्चिम बंगालला मान्य करावं लागणारच होतं, राज्य सरकारला मान्य करावं लागणारच होतं. ठीक आहे, पण जर समजा अधिकाऱ्याने पालन नाही केलं तर काय केलं जाऊ शकतं या ऍक्टनुसार. ओके, जो आत्ताच आपण बघितला द इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट किंवा द ऑल इंडिया सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील ऍक्ट. तर हे जे काही रूल्स आहेत त्याच्यानुसार काही शिक्षा केली जाऊ शकते का त्या कॅडरला, तर नाही. त्याच्यासाठी असे काही प्रॉपर नियम असे सांगितलेले नाहीयेत. बघा, आपल्याकडे आपण आधी सुद्धा बघितलेलं की जे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असतात किंवा राज्य केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करत असतात, त्यांना त्यांच्या कामाबद्दल एक सिक्युरिटी मिळालेली असते. तर सेम तेच इथे अप्लाय करतं. फक्त इथे काय होतं की राज्य सरकारच्या सहमतीनंतरच त्यांना शिक्षा केली जाऊ शकते. आता इथे बंडोपाध्याय यांनी काय केलं, केंद्रामध्ये त्यांना पुनर्नियुक्त केलेलं, परत बोलवलेलं, पण ते केले नाही. ते जाण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं, रिटायरमेंट पत्करली. म्हणजे त्यांची जी रिटायरमेंट डेट आलेली त्या दिवशी त्यांनी स्वतःहून रिटायरमेंट घेतली. ठीक आहे, पण इथे जर समजा त्यांना शिक्षा करायची असेल, जे राज्य सरकारमध्ये कामाला आहेत, तर राज्य सरकारच्या सहमतीनंतरच तिथे त्यांना शिक्षा केली जाऊ शकते. पण मग आता इथे या ऍक्टनुसार तर त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही. पण मग आता इथे कोणत्या ऍक्टनुसार केंद्र सरकार बोलते की त्यांना शिक्षा केली जाऊ शकते. सो बघा, ही जी मीटिंग झालेली, ही मीटिंग कशाशी संबंधित होती, यास चक्रीवादळाशी संबंधित. ज्यावेळेला आपण तिथे चक्रीवादळ, भूकंप अशा कोणत्याही गोष्टी बोलतोय, तर तिथे ना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लागू होतो. कोणता ऍक्ट लागू होतो, तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे, तर मग डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नुसार जर त्यावेळेला त्यांना त्या मीटिंगमध्ये बोलवण्यात आलेलं आणि ते उपस्थित नव्हते, ते उपस्थित नसल्याच्या कारणावरून त्यांना शिक्षा केली जाऊ शकते असं केंद्र सरकार म्हणालेले आहेत. ओके, उपस्थित राहणं किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, जे काही राष्ट्रीय कार्यकारिणी समिती आहे, राज्य कार्यकारी समिती, जिल्हा प्राधिकरण, त्यांच्या वतीने दिलेले कोणतेही निर्देश जर पालन करण्यास नकार दिला तर त्यांना शिक्षा होऊ शकते 2 वर्षापर्यंतची आणि दंड सुद्धा दिला जाऊ शकतो. कोणत्या कारणावरून, की ते उपस्थित न राहिल्यामुळे किंवा वेळीच ते काम न केल्यामुळे जीवितहानी होऊ शकते, मोठं संकट सुद्धा होऊ शकतं. पण मग हे कशाच्या अंतर्गत आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंतर्गत येतं. ठीक आहे, मग इथे केंद्र सरकार काय म्हणतंय की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंतर्गत त्यांना शिक्षा केली जाऊ शकते, कारण की जे आदेश केंद्र सरकारकडून त्यांना देण्यात आलेले आहेत ते त्यांनी एक्सेप्ट केलेले नाहीत. ओके, त्यांना इथे शिक्षा कोणत्या कारणावरून देण्यात येणार इथे लक्षात ठेवा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच ते मीटिंगला उपस्थित राहिले नाही त्या कारणावरून त्यांना शिक्षा होऊ शकते. त्यांनी इथे रिटायरमेंट घेतली त्या कारणावरून नाही, हे लक्षात ठेवा, कारण की रिटायरमेंट घेतली या कारणावरून तसा कोणता नियमच नाहीये की त्यांना शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता नीट समजल्या असतील. एक ज्या सगळ्या गोष्टी आहेत की त्यांचं कशा प्रकारे त्यांचा जो कालावधी आहे कामाचा तो वाढवण्यात येऊ शकतो. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट बद्दल सुद्धा आपण बघितलं की त्या कारणामुळे त्यांना कशा प्रकारे शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, पण इथे लक्षात ठेवा, आता ज्या वेळेला इथे केंद्र आणि राज्य संबंध आलेले आहेत, तर या बाबतीत सुद्धा जसं आपल्याला माहिती, आपण ज्या वेळेला 3 सूची बघतो, राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची, तर त्या सूचींमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये केंद्राला जास्त अधिकार मिळालेले आहेत कोणत्याही बाबतीत.
ठीक आहे. मग इथे सुद्धा असे लहान लहान जे बऱ्यापैकी रूल्स असतात त्यामध्ये सुद्धा केंद्राला हे जास्त अधिकार मिळालेलेच आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, ऍटलीस्ट पूर्ण सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करण्यात आलेली आहे ते सुद्धा समजलं असेल. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला हे लेक्चर नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. अशाच पद्धतीचे अजून डिटेलमध्ये लेक्चर्स आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर वेगवेगळ्या कोर्सेस थ्रू अवेलेबल आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचेसना ऍडमिशन घेऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी संयुक्त गट ब मध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी एक अपडेट आहे. जोपर्यंत तुमची संयुक्त गट ब ची एक्झाम होत नाही तोपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी एक्झामच्या शेवटच्या डेट पर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता.